राज्यातील शेतकऱ्यांसाठी 16 ऑगस्ट 2026च्या झटपट ठळक बातम्या. पहिलीच मोठी बातमी निघते आहे रायगडमधून. 1859 शेतकऱ्यांना 10,95,00,000ची शासनाकडून कर्जमाफी, शेतकऱ्यांना दिलासा. बातमी आहे 2 ते 4 दिवसात 5 ते 10,000 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. बातमी निघते जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महसूल मंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. बातमी आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. आता ऑनलाईन खरेदी करा खत. केंद्र सरकारनं दिलं मोठं गिफ्ट, शेतकऱ्यांना दिलासा. बातमी आहे राज्यातील 2.31 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आता सातबाराशिवाय मिळणार शेतकरी ओळखपत्र. सरकारी योजनांचाही लाभ मिळणार. बातमी आहे वर्ध्यामधून 1.5 लाख शेतकऱ्यांच्या पिकांना इमा कवच. कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमुग, ज्वारीचा समावेश. बातमी निघते आहे मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हणावी लागेल, कारण खात्यात थेट जमा होणार 4,000. नमो शेतकरी योजनेबाबत सरकारची नवी अपडेट. बातमी आहे ग्राहकांनो सावधान, वीज वितरण कंपनी देणार पुन्हा वाढीव बिलाचा शॉक. ऑगस्टमध्ये बसणार ग्राहकांना झटका. बातमी आहे वर्ध्यात धान्य घोटाळा, पुरवठा निरीक्षण अधिकारी निलंबित. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 31,77,000 नुकसानीचा ठपका. बातमी आहे भरधाव ट्रकची बैलगाडीला धडक, तिघे गंभीर, बैलांना मार. तिवासा येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघात, जखमी अमरावतीला रवाना. बातमी आहे साखर तांदूळाच्या भावात थेट हजारांनी वाढ. दिवाळीपूर्वीच महागाईचा उडाला भडका. बातमी आहे पावसाने फिरवले पाठ, खरीपातील सोयाबीन, कापूस पिके धोक्यात, शेतकरी मात्र हतबल. बातमी आहे आता खाजगी वाहनावर पोलीस लिहिल्यास होणार कठोर कारवाई. पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस अधीक्षकांनी उचलली कडक पावले. बातमी निघते नुकसान जास्त, भरपाई कमी. 4 लाख हेक्टरचाच पीक विमा. लातूर जिल्ह्यातील घटना. बातमी आहे 17 नंबर फॉर्म ऑनलाईन भरा, थेट 10वीच्या परीक्षेला बसा. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या खाजगी विद्यार्थ्यांना संधी. बातमी आहे नुकसान जास्त, भरपाई कमी. 60% शेतीचाच पीक विमा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचे 7,97,000 अर्ज, तर 2,175 कोटींचं घेतलं कवच. बातमी आहे आवक मंदावली, हळदीला आला सोन्याचा भाव, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकरी बांधवांनो, या होत्या दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.